तुम्हाला माहिती आहे का, इंग्रजांनी आपले जवळपास 45 ट्रिलियन डॉलर्स लुटून नेले आणि हा आकडा भारताच्या आताच्या जीडीपी पेक्षा तब्बल 15 पट आहे. इंग्रज गेले, पण त्यांनी बनवलेल्या काही जुन्या कायद्यामुळे अजूनही भारत आर्थिक नुकसान सहन करत आहे. त्यातलाच एक इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927. तर हा कायदा होता तरी काय? तर या कायद्यानुसार बांबूला ट्री म्हणजे झाड घोषित केलं गेलं. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याला बांबू तोडायचा किंवा विकायचा असेल तर त्याला स्पेशल परमिशन घ्यावी लागत असे. यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास आणि अडचणी निर्माण झाल्या. याचाच परिणाम म्हणजे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बांबू उत्पादक असून 2021 ला खूप कमी बांबू आपण एक्सपोर्ट केला आणि त्याच वर्षी 545 कोटींचा बांबू आपल्याला इम्पोर्ट करावा लागला. पण चांगली बातमी अशी आहे की 2017 मध्ये इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये बदल करण्यात आला आहे आणि बांबूला ग्रास म्हणजेच गवत म्हणून घोषित केलं गेलं. त्यामुळे आता शेतकरी मोकळेपणाने बांबूला लागवड करू शकतात. तसेच भारतीय सरकारकडून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक रोपावर 120 रुपयांची सबसिडी दिली जाते. त्यामुळे भारत 4 लाख कोटींच्या बांबू मार्केटमध्ये एक मोठा प्लेअर बनू शकतो. तुमच्या मते कायद्यात केलेला बदल किती महत्त्वाचा आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा.